नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राजक्त प्रवास या माझ्या चॅनलमध्ये। आणि आज आपण जात आहोत रिसॉर्टला आणि तेही कर्जतला। सो चला जाऊया। ही आम्ही गाडी बुक केलेली आहे कर्जतला जाण्यासाठी। चला फायनली आपण गाडीत बसलेलो आहोत। हे बघा आपली पलटण आहे, ही आहे आपली राणे गँग आदित्य। सो अजून आपल्याला एक फॅमिली एक गँग जॉईन करणार आहे। तुम्हाला माहिती आहे राणे वर्सेस सावंत। सो सावंत आपल्याला भेटतील पुढे जाऊन। पावसाचा जोर खूप असल्यामुळे आणि पाऊस असल्यामुळे रेल्वे वाहतूक बंद आहे, त्या कारणाने आम्ही उबर बुक केलेली आहे। पण जर का पाऊस नसेल तर तुम्ही ट्रेनने सुद्धा जाऊ शकता। ट्रेनने जाण्यासाठी तुम्हाला CSMT वरून कर्जतची ट्रेन पकडायची आहे, कारण किंवा दादरवरून पण पकडू शकता। पण CSMT वरून पकडली तर खाली मिळेल, तुम्हाला बसायला मिळेल। सो CSMT टू कर्जत तुम्ही ट्रेन पकडून तिकडे पोहोचू शकता आणि तिथून ते लोक गाडी करून देतात। एका गाडीचे काहीतरी 500 रुपये, एका गाडीमध्ये 6-7 जण बसतात। सो तसं करून मग कर्जत फार्म हाऊसवरती ते लोक आपल्याला घेऊन जातात आणि जवळपास 15-20 मिनटं लागतात स्टेशनपासून फार्म हाऊसवर जायला। सो तुम्ही त्या रूटने ट्रेनने सुद्धा तिकडे पोहोचू शकता। सो आपण आता चाललेलो आहोत कर्जतला रिसॉर्टला आणि त्या रिसॉर्टचं नाव आहे, काय आहे रिसॉर्टचं नाव? अमर फार्म। अमर फार्म, जे की कसं आहे ते आपण तिकडे जाऊनच बघूया। रिसॉर्ट आम्हाला तरी खूप छान वाटलेलं आहे, म्हणजे व्हिडिओमध्ये बघून छान वाटलेलं आहे, पण इकडे जाऊन प्रत्यक्षात बघूया कसं असेल ते। आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही। 1 महिन्यापासून या दिवसाची वाट बघतोय लिटरली, की कधी येतोय हा दिवस आणि आम्ही कधी फॅमिली एकत्र जातोय रिसॉर्टला, कारण खूप मजा करणार आहे। सो चला जाऊया। कर्जतला भिलावडीला हे रिसॉर्ट आहे अमर फार्म। आणि जे बाकी जे डिटेल्स आहेत प्राईस वगैरे ते तुम्हाला मी सांगीनच पुढे व्हिडिओमध्ये। सो चला तर मग जाऊया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। राजल जिंकुनिया जगभरी, शिवबा राजना बगाजजी। राजल जिंकुनिया जगभरी, शिवबा राजना बगाजजी। हे माझ्या राजा, सो आम्ही कर्जतला पोचलेलो आहोत। कर्जतमध्ये एंट्री केलेली आहे। आपलं रिसॉर्टच्या आहे 30 किलोमीटर अजून लांब आहे, पण आम्ही मध्ये रस्त्यात थांबलो आणि काय आम्हाला दिसलं बघा, साक्षात माऊलीचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान आहे। खूप मोठी माऊलीची प्रतिकृती आहे विठ्ठलाची आणि खूप सुंदर वाटते ॲक्च्युली। वाव, प्रति पंढरपूर असं तिथे लिहिलेलं आहे, खूप मस्त ते लिहिलं आहे प्रति पंढरपूर। आणि हे बघा काय सुंदर वाटते, खूपच छान एकदम। माऊलीचं दर्शन झालं। सो फायनली आपण रिसॉर्टला पोचलेलो आहोत आणि हे आहे अमर फार्म। अमर फार्म थोरवे बंधू। आता आपण आले आहोत अमर फार्मला कर्जतला। चला जाऊया। हे आहे एंट्रन्स आणि आजूबाजूला ग्रीनरी बघा आणि हलकासा पावसाच्या रिमझिम धारा पडत आहे, खूप छान वाटतंय। सो हा आहे आपला रिसॉर्ट आणि हे आहे एंट्रन्स आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता किती ग्रीनरी आहे, झाडच झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, आंब्याचं झाड आणि खूप सारी झाडं आहेत। सो आपण जाऊया आता आतमध्ये। एंट्री केल्यावरती इकडचा राईट साईडला तुम्ही बघू शकता मस्त डोंगर आहे हा आणि धुकं पसरलेलं आहे आणि खूप सुंदर आहे, खरंच बघण्यासारखं आहे एकदम। चला जाऊया आतमध्ये। हे इथे नेट दिलेली आहे बॅडमिंटन किंवा बॉल वगैरे खेळण्यासाठी। त्यानंतर ही आल्या इथे एक रूम आहे एंट्रन्सला, म्हणजे पुढे आल्यावरती एक मोठी डॉर्मेट्री म्हणू शकता किंवा एक
तुम्ही राहू शकता एक फॅमिलीसुद्धा. सो ही आहे एक रूम, मोठी आहे एकदम. ॲक्च्युली डॉर्मेटरी टाईप आहे ही रूम. आणि त्यानंतर इथे आहे वॉशरूम. हे इथे बेसिन आणि आरसा आहे. इथे वॉशरूम आहे. वॉशरूमसुद्धा खूप नीट अँड क्लीन आणि खूप छान आहे. गिझर आहे आणि मस्त मोकळा आहे. त्यानंतर इथे एक छोटंसं आपलं सामान वगैरे, बॅगा आणि ठेवायला एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरेसाठी ही जागा आहे. त्यानंतर हा आहे आपला रूम. अजून 2 रूम आहेत. AC रूम आहे आणि खूप सुंदर आहे. हे आहेत सावंत. तुम्हाला तर माहिती आहे राणे वर्सेस सावंत. अरे सावंत है, राणे ऑलवेज रॉक, राणे ऑलवेज रॉक. अभी थोड़ी देर में हम लोग इन लोग का सावंत फैमिली का रूम देखने जाएंगे. ओमकार टूर कराएगा आपको. मोठी रूम आहे. त्यानंतर त्या साईडला तिथे स्विमिंग पूल आहे. हे पूर्ण इथे ग्राउंडसारखं आहे. क्रिकेट वगैरे तुम्हाला जे खेळायचं आहे ते तुम्ही इथे खेळू शकता. ते तिकडे स्विमिंग पूल आहे, ते आपण बघूयाच. त्यानंतर हे बघा, इथे सगळी ग्रीनरी, झाडं. ही एकूण 3 एकर जमीन आहे, 3 एकर जागा आहे. सो हे इथे 2 रूम आहेत, ते आपण बघूया. आणि समोर जे दिसतंय ते कॅन्टीन आहे. इथे जेवण वगैरे, नाश्ता वगैरे आपण करू शकतो. तिकडे तो आहे स्विमिंग पूल, बघूया आपण. ही पण इकडे पूर्ण मोठी जागा आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर हे आहे इथे स्विमिंग पूल आहे इथे. जे की 3 आहेत. ते जे आहे ते बेबी पूल आहे लहान मुलांसाठी. त्यानंतर हे थोडं मीडियम आहे आणि हे जे आहे ते खूप मोठं आणि डीप आहे. सो असे 3 आहेत. आणि त्यानंतर आपण म्हणजे स्विमिंग पूलमध्ये गेल्यावरती तिकडे ते पाणी चालू करतात. सो ते तसं आहे थोडंफार वॉटरफॉलसारखं. हे इथे चेंजिंग रूम वगैरे, स्पीकर वगैरे लावून तुम्ही गाणी ऐकत ऐकत मस्त स्विमिंग करू शकता. बरीच मोठी जागा आहे हे बघा. आणि हे आजूबाजूला इथे हे पूर्ण ग्राउंडसारखे, ते पाहिजे तो गेम तुम्ही खेळू शकता. क्रिकेट वगैरे, तुम्हाला काय पकडापकडी वगैरे जे काय ग्राउंडवरती गेम खेळायचे असतील मैदानातले ते खेळू शकता. आणि समोरचा व्ह्यू बघा, डोंगर आणि त्याच्यावरती जे धुकं पसरलेली आहेत, खूपच सुंदर आहे. म्हणजे तुम्ही इथे खूप वेळ बघून, संध्याकाळचं बसून इथे बघून एक बोलतात ना शांतता, अशी एन्जॉय करू शकता. हा माहोल, हा सगळं हे वातावरण तुम्ही एन्जॉय करू शकता इथे बसून, किंवा इथे स्विमिंग पूलमध्ये बसूनसुद्धा हे एन्जॉय करू शकता तुम्ही हा व्ह्यू, जो की खरंच खूप सुंदर आहे, शांत आहे. मुंबईच्या धगधगत्या जीवनातून जर तुम्हाला शांतता हवी असेल, थोडी पीस हवा असेल, तर तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता. या निसर्गाच्या सानिध्यात झाडं आहेत आजूबाजूला, खूप सारी फळांची, फुलांची, भाज्यांची छान छान झाडं लावलेली आहेत. आणि रिसॉर्टसुद्धा खूप सुंदर आहे. खूप सुंदर. आता अजून बघूया इकडे. इथे अजून एक मोठी जागा आहे आणि इथे 2 रूम आहेत. सो टोटल 3 रूम आहेत, एक डॉर्मेटरी आणि 2 रूम. सो ही पण मोठी जागा आहे. इथे पण तुम्ही खेळू शकता. झाडं तिकडे जास्वंदाचं फूल आहे. आणि त्यानंतर हे इथे अजून 2 रूम आहेत. आणि हे इथे आहे फणसाचं झाड, फणस लटकलेले आहेत बघा किती सारे. आणि तिथे ती आपण पहिली जी रूम बघितली ती तिथे आहे. आपण हे 2 रूम सुद्धा बघून घेऊया. टोटल 3 आहेत, आपण तो एक बघितला. सो हा आहे एक रूम.
ही अशी रूम आहे, छान आहे, मस्त वेगळी, वरती पण मस्त आहे. AC वाला रूम आहे, तुम्ही बघू शकता AC आहे. आणि इथे काही पेंटिंग्स लावलेले आहेत, खूप छान आहेत. त्यानंतर हे इथे वॉशरूम आहे. वॉशरूम असेल पोपट झालेला आहे. हो, मस्त मोठं वॉशरूम आहे यार, नीट अँड क्लीन आणि खूप मोठं आणि मस्त वॉशरूम आहे, बेसिन वगैरे आणि खूप छान आहे. ओव्हरऑल रूम खूप सुंदर आहे. बाजूची जी रूम आहे ती पण तशीच आहे. सो इथे 3 बेड आहेत. सो इथे तुमचे खूप जण जरी असतील तर तुम्ही इथे एका रूम मध्ये 5-6 जण राहू शकता. मस्त आहे. हा आहे दुसरा रूम, त्याच्या बाजूलाच आहे. इथे सुद्धा AC आहे, खिडकी आहे, मस्तपैकी एक फॅन आहे आणि इथे पेंटिंग आहे. सेकंड जे आहे इथे वॉशरूम असं बोलायचं नीट अँड क्लीन छान आहे. पण वॉशरूम मोठं आहे, मस्तपैकी स्वच्छ आहे आणि छान आहे. गीझर वगैरे पण आहे. सो असे आहेत हे आपले 3 रूम. फायनली आपण स्विमिंग पूल मध्ये आलेलो आहोत. बघा सगळे उतरलेले आहेत. खूप डीप आहे स्विमिंग पूल. मस्त वाटतंय, मजा आहे एकदम आणि पाणी खूपच थंड आहे. आता आपण मस्तपैकी एन्जॉय करूया स्विमिंग पूल. बालवाडी स्विमिंग पूल आहे, ठीक आहे. डेंजर इकडे अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा. गेली तिकडे. सो मस्तपैकी काळोख झालेला आहे आणि फ्रेशन अप होऊन स्विमिंग पूलमध्ये आता आम्ही गेम खेळायला मस्तपैकी झालं. लाइटिंग तर तुम्ही बघा काय सुंदर वाटते. थांबा मी दाखवते. हा आहे आपला रूम आणि आता रात्र झालेली आहे त्यामुळे पूर्ण लाइटिंग चालू केलेली आहे त्या लोकांनी आणि किती छान दिसतंय बघा. लाइटिंग मध्ये किती सुंदर दिसते. तो आहे तिकडे स्विमिंग पूल आणि आता आपण जात आहोत जेवायला. चला जाऊया. सो आता जेवायची वेळ झालेली आहे आणि रात्रीच्या डिनरमध्ये काय आहे ते आपण बघूया. सो इथे जेवणात आहे सुकं चिकन आहे, त्यानंतर चिकन ग्रेव्ही आहे, भाकरी आहे, पापड, सॅलेड आणि भातसुद्धा आहे. आणि भाकरीच्या जागी तुम्हाला चपाती पाहिजे असेल तर चपातीसुद्धा मिळून जाईल. सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे, सगळ्यांनी ताव मारलेला आहे. कसं आहे जेवण? ठीक आहे. सगळे खाण्यात गुंग झालेले आहेत एकदम. सगळे जेवायला बसलेले आहेत. काय करा. सकाळी सकाळी मस्त क्रिकेट खेळले स्विमिंग पूलमध्ये, पोले पेवले स्विमिंग पूलमध्ये आणि आता स्विमिंग पूलमध्ये पेवले असं बोलले मी, पोले. आणि आता सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत आणि आपल्याला काय आहे बघा जेवणामध्ये. प्रॉन्स फ्राय, प्रॉन्स करी आणि भाकरी आणि राईस. कसं आहे जेवण? आणि व्हेजवाले तुम्हाला काय आहे व्हेजमध्ये? कसं आहे? हे 3 व्हेजिटेरियन आहे. आणि हे बघा इथे काय आहे. वाव, प्रॉन्स फ्राय. हे अर्ध ह्याने संपवलेलं आहे. हे आता पहाटे फ्रेशन अप होऊन नाश्ता करायला आलेले आहे. फ्रेशन अप काय झालेले नाही आहे, ते डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये फ्रेशन अप होणार. सकाळचा नाश्ता आलेला आहे. उपमा आहे आणि पोहे आहेत. वाव वाव वाव. सकाळचे उपमा आणि पोहे. आज मंगळवार आहे, त्या कारणाने सगळं व्हेज आम्ही करणार आहोत आणि आज आम्ही व्हेजिटेरियन आहोत.
बरोबर. काय खाणार आहे आज, व्हेज की नॉन व्हेज? व्हेज. उद्या आहे आषाढी एकादशी. सो आपण बोलूया. पुंडलिक वरदेव हार विठ्ठल बोल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. व्हेरी गुड. मस्तपैकी संध्याकाळ झालेली आहे आणि थोडासा हलकासा पाऊस सुरू झालेला आहे. थेंब थेंब पडतो आणि खूप छान आहे वातावरण. आणि मेन म्हणजे पाऊस नाही आहे, सो आम्हाला खूप मजा आली. आणि आता आपण जात आहोत. इकडे एक तलाव आहे, ते बाहेर जस्ट बघायला. आपण बघू इथे आजूबाजूला काय आहे ते, फिरूया. सो खूप छान वाटतंय संध्याकाळची. रिसॉर्टला संध्याकाळ कसं वाटतं? संध्याकाळी मस्त वाटतंय, मस्त थंडगार हलकासा. आणि पावसाने खरंच खूप कृपा केली. आता आम्ही यायच्या वेळेला खूप न्यूज होते की एवढा पाऊस पडणार, रेड अलर्ट, हे ते. पण शेवटी हवामान खात्याचा अंदाज नेहमीप्रमाणे चुकलेला आहे. सो चला जाऊया आपण. इथे बघूया आजूबाजूला काय आहे अजून बघण्यासारखं. हे बघा थोड्या अंतरावरती आलं का काय मस्तपैकी स्वच्छ पाणी वाहत आहे. आणि इथे बरेचसे रिसॉर्ट आहेत, खूप सारे. कर्जत म्हटल्यावर रिसॉर्ट तर लाईनीतच असतात इथे. तो बघा बंगला आहे, तिकडे विला आहे, त्या साईडला एक मोठा विला आहे. काय हां. सो इथे बरेचसे रिसॉर्ट्स आहेत. ते बघा तिकडे मचान आहे आणि इथे खुली जमीन आहे जिथे कुंपण टाकलेलं आहे आणि तिकडे गेट सारखं केलं आहे. सो इथे सुद्धा एक रिसॉर्ट होणार आहे पुढे जाऊन. वातावरण इकडचं खरंच खूप सुंदर, शांत आणि थंड आहे. सो खरंच छान वाटतं. मुंबईपासून असं लांब येऊन जरा एकदम शांत वातावरणात, ग्रीनरी वगैरे खूप सुंदर. बरंच तलाव आहे, त्याच्यामध्ये बोटिंग, कायाकिंग, राफ्टिंग वगैरे ते सगळं सुद्धा होतं. सो हे आहे ते तलाव. त्यांचे काही टायमिंग्स असतात, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन. टायमिंग आणि रेट त्यानुसार इथे बोटिंग आणि चालू असते. आम्ही येता बघितलेलं. आता आम्हाला उशीर झालेला आहे त्यामुळे. इथे ट्री हाऊस आहे, हे बघा. आयला इथे दिसलंच नाही. हे बघा, हे इथे शिडी आहे आणि वरती ट्री हाऊस आहे. लाट वाव, मस्त वरती. जसं तुम्ही मूवीजमध्ये आणि बघितलं असेल तसं ट्री हाऊस केलं आहे इथे. आणि वरून पूर्ण नजारा खूप सुंदर दिसतो. इकडे डोंगर वगैरे धुकं पसरलेले आहे. सो वरून पूर्ण तुम्हाला इथे सगळं दिसतं. सगळे हे रिसॉर्ट्स वगैरे किंवा सगळी ग्रीनरी वरून दिसते. आणि झाड केवढं मोठं आहे हे, बाप रे. सो आता रात्रीचा वेळ झालेला आहे. मस्तपैकी खूप गेम खेळून मज्जा करून सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि सगळे जेवायला बसलेले आहेत. काय आहे जेवणात? खूपच पीजे होता. विथ सॅलड, चिकन बिर्याणी, व्हेज बिर्याणी. कसा आहे? हो शेट. आणि चालू केलेला आहे. कसा आहे? एक नंबर. आवडलं? अरे वा वा वा. चला आपण पण स्टार्ट करूया. आज आहे दुसरा दिवस आणि आता लंचला काय काय आहे ते बघूया आपण. शेगलाची भाजी आहे, व्हेज कोल्हापुरी, सॅलेड, कांदा भजी आणि चपाती आणि राईस आणि डाळ आहे ते येणार आहे. आणि हे बाहेर बघा, समोरचा नजारा बघा. मस्त हलकासा पाऊस पडतोय. सगळीकडे ग्रीनरी, हलकासा पाऊस, थंड वातावरण आहे आणि ही गरमागरम जेवण. वाव. आणि भजी मस्तच. कसं वाटतंय? खूप खूप छान वाटतंय. कसं आहे जेवण? मस्त मस्त. भजीमुळे आणखी मस्त मजा वाटते. आणि घरगुती जेवण आहे. खरं म्हणजे घरगुती जेवण आहे. त्या काकींच्या हाताला खरंच टेस्ट आहे. जेवण छान आहे. चला जेवूया. अशा प्रकारे आपला हा प्रवास इथे संपलेला आहे. अमर फार्म हाऊसचा खूप मजा आली आणि आता आम्ही निघालेलो आहोत मुंबईला. परत तीच ECBT लाईफ जगायला.
सगळ्यांचे चेहरे बघा तुम्ही मायूस झालेले आहे. त्यांना सांगितलं ना आता परत चला तिथे, तर लगेच तयार होतील एकदम. सगळ्यांना तिकडे राहायचं होतं यावं असं कोणालाच वाटत नव्हतं. पण आपल्याला आता उद्या ऑफिसला पण जायचं आहे आणि 2च दिवसाची सुट्टी होती त्यामुळे. पण खूप मजा आली आणि आपण बघूया कोणाकोणाला कसं वाटलं ते. कसं वाटलं रिसॉर्ट? खूप मजा आली, खूप मजा आम्ही जास्त केली खरं म्हणजे, त्यामुळे आणखीनच मजा वाटली. खूप मस्त वाटलं आणि पाऊस पण मध्ये रिमझिम पडत होतं, त्यामुळे सगळं ग्रीनरी आणि ते सगळं जेवण वगैरे पण सगळं मस्त होतं. स्विमिंग पूल पण मस्त होता. काय बोलशील रिसॉर्ट बद्दल? चांगला होता, मजा आली. मजा आली खूप. अंग दुखत नाही, कोणी सांगितलेलं? दुखत नाही, अंग झोपतंय. पप्पा काय नाही कॉमेंट्स. कसं वाटलं? मजा आली. आणि आता पळून गेले ना तिकडे. गुरु तुझं काय? खूप मजा आली, खूप छान होती, जबरदस्त. दमशयाज आणि सगळं गेम्स वगैरे हौली वगैरे खेळायला पण मजा आली खूप. रात्री आम्ही 2-3 वाजेपर्यंत जागे होतो. फक्त 3, आम्ही 5:30 पर्यंत होतो. आम्ही 2 वाजेपर्यंत होतो. पबजी गेमर्स पबजी लवर्स प्लीज आम्हाला हे द्या. कॅमेरामॅन गणित सावंत. लय मजा केली. सगळ्यात जास्त मजा रात्री आली. किडे मारत होतो रात्रभर. लोक झोपलेले AC लावून आम्ही किडे मारत होतो. आणि बाकी हे जे सगळे लोक आहेत त्यांचं टॅलेंट तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल, कारण त्यांचे डान्स सिंगिंग सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. सो तुम्ही बघा की किती टॅलेंटेड पर्सन आहेत आमच्या फॅमिलीमध्ये. इंडियाज गॉट टॅलेंट. सो म्हणजे खूप मजा आली. सो तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत जा, तिकडे एन्जॉय करा आणि कसं वाटलं ते कळवा. आम्हाला तर खूप आवडलं ते फार्म हाऊस. जेवण वगैरे पण सुंदर होतं आणि छान होतं. खूप मजा केली ओव्हरऑल. सो आमचा पाय तिथून निघत नव्हता, म्हणजे यावरून तुम्हाला कळलं असेल की किती मजा आली. सो तुम्ही पण या इथे आणि तुम्हाला कसं वाटलं ते कळवा. आणि ह्या रिसॉर्टचे जे आम्ही वीकडेजला आलेलो त्या कारणाने इकडे ॲक्च्युली 1700 रुपये होती तिकीट वीकडेजला. पण आमचा ग्रुप मोठा असल्याने त्या लोकांनी 1500मध्ये करून दिलं. पण जर का तुम्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर टाकते, तुम्ही कॉन्टॅक्ट करून घ्या. वीकेंडला जर आलात तर काहीतरी 2000 रुपये आहेत. सो तसं तुम्ही अरेंज करून ते येऊ शकता. त्याच्यामध्ये लंच, डिनर, इव्हनिंग टी आणि ब्रेकफास्ट हे सगळं इन्क्लुडेड आहे. नॉनव्हेज व्हेज जसं तुम्हाला हवं असेल तसं. सो तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि इकडे या. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रमंडळींसमोर शेअर करा. आणि चॅनलचं नाव काय आहे? राजवाडा प्रवास. एकत्र बोला. आता कळलं. आता कळलं. आणि चॅनलचं नाव काय आहे? प्राजक्ता प्रवास. सो नक्की सबस्क्राईब करा.